मुंबई उपनगर ठाणे आणि पालघरला पुढील 2 तास रेड अलर्ट जारी। रायगड रत्नागिरीला रेड अलर्ट। हवामान विभागाची माहिती सायंकाळी 7 वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी। उल्हासनगरच्या बाबासाहेबनगरमधील घरांमध्ये पाणी शिरलं। बाबासाहेबनगरमधील 50 ते 60 घरं पाण्याखाली गेली। दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विवळवेढे या उड्डाणपुलावरती पहिल्याच पावसात पाणी साचलं, त्यामुळे वाहतूक विस्कळीत। ड्रेनेज होल्स बुजवले, त्यामुळे पुलाला तळ्याचं स्वरूपही प्राप्त। मुसळधार पावसामुळे बदलापूर काटाई रस्ता पाण्याखाली। वाहतूक पोलिसांनी रस्ता वाहतुकीसाठी बंद केला। नेवाली नाका परिसरात रस्त्यावरती पाणी साचलं। दुसरीकडे सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाण्यातील मुंब्रा-शीळ मार्गावरती मोठ्या प्रमाणात साचलं पावसाचं पाणी। संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद। मुंब्रा-शीळ मार्गावर वाहतूक कोंडी। अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहनं पाण्याखाली। कल्याणच्या उंबरडेमधील शेतकरी जागृत मंडळाच्या माध्यमिक शाळेमध्ये गुडघाभर पावसाचं पाणी। 2 तास झालेल्या पावसामध्ये शाळा जलमय। 8वी 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा प्रशासनाकडून सुट्टी देखील करण्यात आली आहे। वसई विरार शहरामध्ये पावसाचा जोर वाढला। नालासोपाऱ्याच्या तुळींज रस्त्याला नदीचं स्वरूप। टाकीपाडा रोड सोपारा फाटा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला। नवी मुंबई या ठिकाणी मुसळधार पाऊस। अनेक भागामध्ये पावसाचं पाणी तर रस्त्यांना नदीचं स्वरूप। साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची मात्र कसरत। सायन पनवेल या हायवेवरती जुईनगर परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। मुंबईकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या। नवी मुंबई या ठिकाणी पावसाची संततधार सातत्यानं सुरू। एपीएमसी मार्केट परिसरामध्ये पावसाचं पाणी। व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना पाण्यातून वाट काढत मार्केटमध्ये जाण्याची ओढावली वेळ। मुसळधार पावसामुळे सायन पनवेल या महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचलं। टोलनाका परिसरात वाहतूक संथ गतीने सुरू। नवी मुंबईच्या रबाळे रेल्वे स्थानक परिसरामध्ये पाणी साचलं तर घाण पाण्यातून ये-जा करावी लागत असल्यानं नागरिकांमध्ये संताप। नवी मुंबई पालिकेच्या नालेसफाईवर प्रश्न उपस्थित। पनवेलमधील पळसपे फाटा या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं। वाहन चालकांना नाहक त्रास। पाणी साचल्यानं वाहतूक संथ गतीने सुरू। रायगड जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या पावसाची जोरदार हजेरी। खालापूर, कर्जत, माथेरान, खोपोली या भागामध्ये मुसळधार पावसानं झोडपलं। जोरदार पावसामुळे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात गारवाही निर्माण। रायगडमध्ये मुसळधार पाऊस, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ। माणगाव आणि महाडमधील काळा नदी, कळंबी आणि सावित्री नदी दुथडी भरून वाहण्याच्या मार्गावर। नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा। रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र। रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर। कुंडलिका नदीची पाणी पातळी सध्या 22.70 मीटरवर। रायगडच्या रोहा तालुक्यातील अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली। अंबा नदीची सध्याची पाणी पातळी 8.10 मीटरवर। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। भिवंडीत पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक मंदावली। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर 5 ते 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। मुंब्रा-दिवा या परिसरामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस। सखल भागामध्ये पाणी साचलं। रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त। वसईच्या राजीवली बाघरा या परिसरामध्ये आता नाल्यामध्ये 2 कार थेट वाहून गेल्या। सुदैवानं कार चालकाचा जीव मात्र वाचलाय। पुराच्या पाण्यामध्ये कार वाहून जातानाची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। पुण्यात पावसाला सुरुवात। पावसानं हजेरी लावली। नागरिकांमध्ये समाधान। घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज। पुण्याच्या लोहगड या परिसरामध्ये पावसाला सुरुवात झाली। पुण्याच्या अनेक भागामध्ये सकाळपासूनच पाऊस सुरू आहे। महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर धुळे शहरामध्ये पाऊस बरसला। काही ठिकाणी रिमझिम, काही ठिकाणी शहरात जोरदार पाऊस। मात्र शिरपूर, शिंदखेडा, साक्री शहरामध्ये पावसाची दाणी। विदर्भात आणि खानदेशातील पावसामुळे जळगावमधील पूर्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। हतनूर धरणातून तापी नदी पात्रामध्ये मात्र पाण्याचा विसर्ग सुरू। नंदुरबार शहर आणि परिसरात जोरदार पावसाला सुरुवात। महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर आता अखेर शहरामध्ये पावसाचं आगमन। जून महिना कोरडा गेला, त्यानंतर जुलैच्या पहिल्याच दिवशी पावसानं हजेरी लावली। पनवेलमध्ये पावसाची तुफान बॅटिंग देखील सुरू। तर पावसामुळे खारघरमधील पांडवकडा धबधबा प्रवाहित झाला। तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत असून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। पांडवकडा डोंगरांवरती धुक्याची चादर।
मुरबाडमधल्या मुसळधार पावसामुळे माळशेज घाटातील धबधबे प्रवाहित झाले, त्यामुळे पर्यटकांनी धबधब्यांवर गर्दी केली। घाटातील धबधब्यांवर पर्यटक लुटताय मनमुराद आनंद। छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ लेणी परिसरामध्ये मुसळधार पाऊस, यानंतर धबधबे प्रवाहित। लेणी क्रमांक 5 आणि सीताराणी या ठिकाणचे धबधबे प्रवाहित। निसर्गाचं सौंदर्य खुललं। रत्नागिरी या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरील लांजा या ठिकाणी वेरळ घाटामध्ये दरड कोसळली। रात्री ही घटना घडली। सुदैवानं कोणती जीवितहानी नाही। दरड हटवण्याचं प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू। धुळ्याच्या पारोळा रोडवरती मुख्य बाजारपेठेमध्ये पावसामुळे लिंबाचं झाड अक्षरशः उन्मळून पडलं। झाड पडलं, 4 ते 5 गाड्यांचं यामध्ये नुकसान झालं। पुण्यातील शिळाईवळ चौकामध्ये झाड कोसळलंय। 2 मुलींच्या अंगावरती झाड कोसळलेलं आहे। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत। अंबनाच्या नीलयोग नगर परिसरातील झाड धोकादायक स्थितीमध्ये। नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या छाटल्या नसल्याची नागरिकांनी तक्रार केली आहे। पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। तालुक्यातील धुकटाळमध्ये घराच्या भिंती कोसळल्या। दुर्घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। घरातील अन्नधान्य, कपडे आणि दैनंदिन वापरातील वस्तूंचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नवी मुंबईच्या नेरुळमधल्या एलपी पुलाखाली शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली आहे। 2 विद्यार्थिनी विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आलेल्या आहेत। विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्यानं दोन्ही विद्यार्थिनी पाण्यात पडल्या। दोन्ही विद्यार्थिनींवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। जळगावच्या जामनेर या ठिकाणच्या वाकडी गावामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्याला विजेचा धक्का बसला। विजेच्या खांबात वीज प्रवाह उतरला, त्यामुळे ही घटना घडलेली आहे। स्थानिकांनी वेळीच धाव घेतली, त्यामुळे विद्यार्थी मात्र सुदैवानं वाचलाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। ग्रामीण भागातील रस्त्यांना नाल्यांचं स्वरूप प्राप्त झालं। बीड जिल्ह्यामध्ये 24 तासांमध्ये आता सरासरी 9.9 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली। यामध्ये पाटोदा या ठिकाणी या तालुक्यामध्ये सर्वात जास्त 30.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे। परळी वैजनाथ तालुक्यामध्ये 25.2 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे। चिपळूण या ठिकाणच्या परशुराम घाटातील गॅबियन वॉलला धोका निर्माण झालाय। पावसामुळे गॅबियन वॉलच्या फाउंडेशनची माती वाहून गेली आहे। पाया कमकुवत झाला, त्यामुळे गॅबियन वॉल कोसळण्याचा धोका निर्माण झालाय। सातारा जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। 120 गावं आणि 403 वाड्यांवरती 113 टँकरने पाणी पुरवठा होतोय। जिल्हा प्रशासनाकडून 48 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे। सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाची रिपरिप सुरू आहे। धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। नंदुरबारमध्ये पावसानं ओढ दिली, त्यामुळे जलसंकट निर्माण झालं। प्रकल्पांमध्ये जलसाठा चिंताजनक आहे। 31 ऑगस्टपर्यंत पाणी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण राहणार आहे। सिंचन प्रकल्पांमध्ये पाणी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पिकं वाचवण्याचं मोठं आव्हान आहे। सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी उजनी धरणाची पाणी पातळी उणे 27.28% गेलेली आहे। तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात मोठी घट झाली। पाणलोट क्षेत्रामध्ये आतापर्यंत 75 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची परिस्थिती कायम आहे। टँकरद्वारे पाणी पुरवठा आणि विहिरी अधिग्रहणाच्या उपाययोजनांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। पुरेसा पाऊस होत नाहीये, त्यामुळे जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे। धाराशिवच्या सीना कोळगाव या धरणाची पाणी पातळी -3.49%। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात मोठी घट। आतापर्यंत सीना कोळगाव धरण क्षेत्रामध्ये एकूण पाऊस 165 मिमी इतका झालेला आहे। वाशिमच्या शिरपूर जैन परिसरामध्ये यंदा हळद लागवडीच्या क्षेत्रामध्ये 30% वाढ झाली आहे। 3 ते 4 हजार एकर क्षेत्रावरती हळदीची लागवड करण्यात आलेली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये बोगस पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक 5 वर्षांसाठी काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलेले आहेत। तसा निर्णय प्रशासनाचा आहे। खरीप पीक विम्यासाठी अर्ज प्रक्रिया ही 1 जुलैपासून सुरू झाली आहे। शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे। जूनमध्ये विदर्भात सरासरीच्या 39% कमी पाऊस झाला। खरीपाच्या पेरण्या रखडल्या, शेतकरी चिंतेत आहे। गडचिरोली, गोंदिया आणि भंडाऱ्याची पावसाची स्थिती ही चिंताजनक असल्याची माहिती आहे। धाराशिवमधील वैयक्तिक सिंचन विहीर लाभार्थ्यांना दिलासा। विहिरी, फळबाग, घरकुल कामांचा निधी तातडीने देण्याची मागणी सरकारकडून मान्य। आमदार कैलास पाटील यांनी ही मागणी केली होती। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांची महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून पाहणी करण्यात आली। या पाहणी दरम्यान वेद मंदिर परिसरातील नव्यानं केलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या दर्जावर आक्षेप घेण्यात आला। निकृष्ट कामामुळे रस्ता तयार केलेला पुन्हा तोडून नव्यानं करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले। जळगावमधल्या भुसावळमधील कालिका माता मंदिरातील पुजारी हत्या प्रकरणाचा उलगडा। रेल्वेचं भंगार सोडण्यापासून रोखलं, त्यामुळे पुजाऱ्यांकडून तिघाची हत्या करणाऱ्या तिघांना देखील आता पोलिसांकडून अटक।
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातला आरोपी चेतन चौधरीचं रिक्रिएशन पूर्ण. लोहगडावर चेतन चौधरीचं रिक्रिएशन पूर्ण. चेतन चौधरीला घेऊन पुणे पोलीस आता रवाना झाले. गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी कोल्हापूरमध्ये छापेमारी. भोगावतीमध्ये श्रीमंत पाटील आणि महेश पाटलांना गर्भलिंग निदान चाचणी करताना रंगेहात पकडण्यात आलं. पोलिसांनी चौघांना अटक केली. एलसीबी, आरोग्य विभाग आणि एनजीओ कडून कारवाई करण्यात आली. जळगावमध्ये घटस्फोटित महिलेवर लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार. आयटीबीपीच्या जवानानं अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यामध्ये 9 वर्षीय मुलीचा विनयभंग. 58 वर्षीय फादर संजय योसेफ पंडित यांच्या विरुद्ध लोणी पोलिसांकडून गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास या संदर्भातला सुरू. चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणच्या सागवान लाकूड आता फर्निचर क्षेत्रात बनते ब्रँड. वनविकास महामंडळाच्या चंद्रपूर प्रकल्पानं मागील 5 वर्षांमध्ये साधारणतः 6.5 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. आता तयार फर्निचर निर्मितीमध्ये महामंडळाची ही मोठी झेप आहे. सांगलीच्या शेटपळे या ठिकाणच्या खासगी कंपनीच्या विद्युत टॉवर विरोधात शेतकऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन. टॉवर उभारणीमुळे डाळिंब आणि ज्वारी पिकांचं नुकसान होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. मनमाडमध्ये आता 104 वर्ष जुनी मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाची ऐतिहासिक इमारत ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्द. शाळेच्या असंख्य आठवणींना उजाळा देताना माजी विद्यार्थी आणि उपस्थितांचे डोळेही पाणावले. जळगावमधील बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 4 प्राध्यापकांची ग्लोबल सायंटिस्ट इंडेक्स 2025 मध्ये नोंद. प्रमोद माहुलीकर, डीजी हुंडीवाले, रत्नमाला बेंद्रे, विकास गीते यांची नोंद. सांगलीच्या आटपाडी या ठिकाणच्या तरुणाला आसाममध्ये अटक. 55 कोटींच्या सोन्याची तस्करी करताना तरुणाला रंगेहात पकडण्यात आलं. मुसळधार पाऊस, त्यामुळे आता नाशिकच्या धुमाकूळ पॉइंट परिसरामध्ये वाड्याचा काही भाग कोसळला. कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. जुना वाडा आहे, त्यामुळे काही भाग कोसळला अशी माहिती. वाशिममधील अटकळी ते रिठद या मार्गावरील पुलाचं काम अर्धवट. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करा, परिसरातील नागरिकांची मागणी. नंदुरबार या ठिकाणच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न ऐरणीवर. पुढील 5 दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा हा इशारा. पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये बेकायदेशीर पिस्तूल बाळगणारा सराईत आरोपी गजाड. बोरावळे फाट्याजवळ त्याला अटक करत गावठी बनावटीचे पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसं करण्यात आली जप्त. नवी मुंबईमधल्या एपीएमसी फळ मार्केटमध्ये गेल्या 4 दिवसांत 6 गाळ्यांवरती चोरीचे प्रयत्न. व्यापाऱ्यांच्या सतर्कतेमुळे 3 संशयितांना रंगेहात पकडलं. पोलिसांकडून अधिकचा तपास या संदर्भातला सुरू. नकली बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलर्सचं दुकान लुटण्याचा प्रयत्न. आरोपीला 48 तासात अटक. नालासोपारा या ठिकाणी ही घटना घडली. तुळिंज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली आहे. परभणीमध्ये आरोग्याला घातक असलेल्या 5000 इंजेक्शनचा साठा जप्त. इंजेक्शनची अवैध विक्री करणाऱ्या 22 वर्षीय मोहम्मद कुरेशीला अटक. 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून केला जप्त. अंबरनाथमध्ये वकिलाला कार्यालयामध्ये घुसून मारहाण. कार्यालयाबाहेर शिवीगाळ करण्यास विरोध केल्यानं हा राग. तर संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल. पालघरच्या मनोर परिसरामध्ये वन विभागानं धडक कारवाई करत खैर तस्करीचा पर्दाफाश केला. मुंबई अहमदाबाद महामार्गावर संशयित टेम्पो अडवून 2,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या टीव्ही सेंटर परिसरामध्ये मोबाईल दुकानाचं शटर तोडून चोरट्यांनी आता साधारणतः 36 मोबाईल हँडसेट पळवले. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. सिडको पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध देखील सुरू. डोंबिवलीमधल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृह किती महिने बंद ठेवणार? महासभेमध्ये बंद असलेल्या नाट्यगृहावरून भाजप नगरसेवक आक्रमक. महापौर आणि उपमहापौरांनी संयुक्त पाहणी करत नाट्यगृह तातडीने सुरू करावं अशी मागणी केली. रायगडच्या रसायनीमध्ये सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग लागली. घटनेच्या ठिकाणाजवळच पाताळगंगा एमआयडीसी अग्निशमन केंद्र असल्यानं दुर्घटना टळली. अग्निशमन दलानं त्वरित घटनास्थळी येत आगीवरती नियंत्रण मिळवलं. लातूरच्या वाळवणामध्ये कंटेनरच्या आगीमध्ये टीव्ही सेट जळून खाक झाले. दरवाजाला वेल्डिंग करताना कंटेनरमधील टीव्ही सेट्सला आग लागली. स्थानिकांकडून वेळीच आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं.